मंडळी, अभिनेता भूषण कडू हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेता आहे. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध शोमधून भूषणने नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या या नटाच्या आयुष्यात कोरोना काळात मात्र मोठे संकट कोसळले होते. या दरम्यानच त्याच्या पत्नीचं निधनही झालं आणि त्यामुळे तो प्रचंड नैराश्याचा सामना करत होता. यामुळे बराच काळ तो सिनेसृष्टीपासूनही दूर होता. अलीकडेच एका मुलाखतीत बोलताना त्याने त्याच्या आयुष्यातील आणखी एका कठीण प्रसंगाविषयी सांगितलंय. भूषणने एका मुलाखतीमध्ये बोलताना खुलासा केला की पुण्यात त्याचे अपहरण झाले होते आणि त्याला 3 दिवस डांबून ठेवण्यात आले होते. हा धक्कादायक प्रसंग सांगताना भूषण कडू म्हणाला की जेव्हा चांगलं चाललेलं असतं तेव्हा कुठेतरी काहीतरी आपल्या पाठीमागे वाईट घडत असतं. त्याची आपल्याला कुणकुण नसते. मला किडनॅप पण करण्यात आलं होतं. 3 दिवस पुण्यात किडनॅप करून ठेवण्यात आलं होतं. ज्या माणसाने सुपारी दिली होती त्याने एकाला सांगितलं होतं की याला मध्ये मध्ये मारत राहा, पण त्याने मला नाही मारलं. तो हाताने आवाज काढायचा आणि समोरच्याला सांगायचा की मी त्याला मारतोय, कारण तो माणूस मला भूषण कडू म्हणून ओळखत होता. तो म्हणाला की सर, मी तुम्हाला मारू शकत नाही. तुम्ही कलाकार आहात. मी तुमचं काम बघतो. माझी मुलंही तुमची कामं बघतात. तर अशा प्रकारचा धक्कादायक खुलासा अभिनेता भूषण कडू याने अल्ट्रा झकासला दिलेल्या मुलाखतीत केलाय. मंडळी, अभिनेता भूषण कडू विषयी सांगायचं झाल्यास तर त्याला सर्वात जास्त लोकप्रियता कॉमेडी एक्सप्रेस या शोमुळे मिळाली. तसंच त्याने बिग बॉस मराठीचा पहिला सीझनही गाजवला होता. तो महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमात झळकला होता. पण कोरोना काळात त्याच्या पत्नीचं निधन झालं. त्या काळात भूषणबद्दल अनेक अफवाही पसरल्या गेल्या. त्यामुळे एक वेळ अशी आली की त्याला हा शो सोडावा लागला होता.